नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजचा पदार्थ मी काय करणार आहे, चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आज मी बनवणार आहे मसाला फ्लावर. तर मसाला फ्लावर बनवण्यासाठी हे बघा, मी फ्लावर ही वाफवून घेतलेली आहे. तर स्वच्छ पाण्याने धुवून मिठाच्या पाण्यामध्ये मी हे फ्लावरचे तुकडे बराच वेळ भिजत ठेवलेले होते. त्यानंतर 1 टीस्पून मी तेलामध्ये अर्धा टीस्पून मी घातलेली आहे हळद आणि चिमटीवर हिंग घालून मी हे फ्लावर हे बघा ह्या पद्धतीने वाफवून घेतलेली आहे. एकही थेंब पाण्याचा याच्यामध्ये घातलेला नाही. थोडस मीठ घालून आणि कमी गॅसवरती व्यवस्थित हळद आणि हिंग 1 टीस्पून तेल त्यामध्ये कमी गॅसवरती झाकण ठेवून मी ही फ्लावर वाफवून घेतलेली आहे. खूप जास्त आपल्याला वाफवायची गरज नाही. तर जवळजवळ कमी गॅसवरती मी हे 20 मिनिट ही फ्लावर छान वाफवून घेतलेली आहे. खूप काळ जर फ्लावर केली तर त्याची चव छान लागत नाही. तर एवढ्याच प्रमाणामध्ये 20 मिनिटांमध्ये मी फ्लावर छान वाफवून घेतलेली आहे. तर मसाला फ्लावर मला बनवायचे आहे. मोठे मोठे पीस मी इथे फ्लावरचे केलेले आहे. तर वाफवून घेतलेली फ्लावर हे आता मी बाजूला काढून आणि आपल्याला फोडणी करायची आहे. मसाला फ्लावर या पद्धतीने करून बघा. सिजनेबल भाजी आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता फ्लावरची विक्री मार्केटमध्ये होते. तर वेगवेगळ्या प्रकारे आपण हे फ्लावर बनवून खाऊ शकतो. शरीरासाठी उत्तम आहे. एक कढई मी घेतलेली आहे. कढईमध्ये मी घालते 2 टीस्पून तेल. तेल व्यवस्थित गरम करायचं आहे. तेल गरम होतं तोपर्यंत इथे बघा मी हे वाटण तयार करून घेतलेलं आहे. तर ह्या वाटणामध्ये मी काय काय घातलेलं आहे इथे तुम्हाला दाखवते. मी घेतलेला आहे एक मीडियम साईजचे 2 मी कांदे घेतलेले आहे. खोबऱ्याचा मी अर्धा तुकडा घेतलेला आहे, म्हणजे एक अख्खी गोल असतो त्यातलं संपूर्ण अर्धा घेतलेला आहे. लसणाच्या पाकळ्या आहे त्यामध्ये आणि आलं आहे. एवढंच फक्त हे वाटण मी केलेलं आहे. याच्यामध्ये मिरची घातलेली नाही, बाकीचे कुठलेही अन्य आपले गरम मसाले घातलेले नाही. एवढंच हे वाटण तयार केलेलं आहे. तर एवढं संपूर्ण वाटणाचं यूज मी इथे करणार नाही. मला हवं तेवढंच वाटण मी इथे वापरणार आहे. वाटणाचे अनेक वेगवेगळे प्रकार मी माझ्या चॅनलवरती दिलेले आहे. तर ह्या पद्धतीने ह्या वाटणाची ही फ्लावर बनवून बघा. अतिशय छान टेस्ट या फ्लावरला येते. तर तेल गरम झालेलं आहे. तेल बघा कडकडीत गरम झालेलं आहे. तीन चमचे वाटणाचा वापर मी केलेला आहे. बाकी वाटण मी या भांड्यामध्ये तिथे आहे. तर आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये ग्रेव्ही बनवायची आहे मसाल्याची तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला मसाला घ्यायचा आहे. तर आपल्याला आता तेलामध्ये हा मसाला 1 मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. इथे बघा 1 मिनिट झालेलं आहे. आपण हे वाटण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. आणि हे कांदा खोबऱ्याचं जे वाटण आहे फक्त कांदा खोबरं लसूण आणि आलंच फक्त याच्यामध्ये घातलेले आहे. कुठलेही गरम मसाल्याचे पदार्थ नाही, धने नाही, लाल मिरची नाही, हिरवी मिरची नाही, कोथिंबीर नाही, असं कुठलेही वाटण या वाटणामध्ये टाकलेले नाहीये कुठलेही जिन्नस. आणि हे जे काही खोबरं आहे तर खोबरं भाजून घेतलेलं आहे. कांदा सुद्धा भाजून घेतलेला आहे. लसूण आणि आलं मात्र तसंच आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे बिना भाजल्याचं. वेगवेगळ्या पद्धतीचे मसाले असतील, वेगवेगळ्या पद्धतीच्या चवी आपल्या भाज्यांना येतात. तर करून बघा ह्या पद्धतीने, तुम्हाला सुद्धा नक्की आवडणार आहे. तर आता इथे आपलं 1 मिनिट झाले, व्यवस्थित वाटण आपलं परतून झालेलं आहे. 1 टीस्पून मी घातलेला आहे रस्सा भाजीचा मसाला आणि 1 टीस्पून मी घालते लाल मिरची पावडर. अर्धा टीस्पून घालायची आहे हळद, कारण हळद आपण फ्लावरच्या तुकड्यांमध्ये जेव्हा वाफवली तेव्हा घातलेली आहे. पण आता 2 चिमटी मी घालते. अर्धा टीस्पून हळद मी तेव्हा घातलेली आहे. व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. तर हे वाटण मी आता आपली जी कढई आहे ज्यामध्ये आपण फ्लावर वाफवून घेतलेले आहे तर त्याच कढईमध्ये मी हे वाटण घालणार आहे. आणि ह्या गरम कढईमध्ये पाणी टाकून गरम पाणी झाल्यानंतर या भाजीमध्ये आपल्याला ते वापरायचं आहे. संपूर्ण वाटण या कढईमध्ये पाणी मी घालते. पाणी गरम होईल आणि वाटण जे लागलेलं आहे कढईला ते सुद्धा व्यवस्थित आपलं निघून येईल. फ्लावर जास्त शिजल्यामुळे चांगले लागत नाही. तर पहिली फक्त मी 20 मिनिटं संपूर्ण कमी गॅस करून आणि मी हे वाफवून घेतलेले आहे. पीस खूप मोठे मोठे आहेत त्यामुळे हे जास्त शिजले जात नाही. आणि आता सुद्धा आपल्याला अगदी
थोडंसं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे, खूप जास्ती पाणी घालायचं नाही. जर तुम्हाला रस्सा बनवायचा असेल तर तुम्ही इथे पाणी घालू शकता, आणि आता जास्त पाणी घालायची गरज नाही. तर खूप कमी पाणी मी इथे घातलेलं आहे. हे बघा, अगदी जमतेम सगळे फ्लावरचे तुकडे ह्या पाण्यामध्ये असे झाकल्या जातील. तेवढेच मी फक्त इथे पाणी घातलेलं आहे. सगळं मिळून म्हणाल तर मी 2 वाट्या पाणी इथे घातलेलं आहे. आणि फक्त आता एक उकळी आपल्याला घ्यायची आहे. मीठ घालते चवीपुरतं. मीठ आपण जेव्हा फ्लावर वाफवलेले आहे त्यावेळेला मीठ घातलेलं आहे, कारण मीठ घातल्याशिवाय फ्लावरला चव चांगली येत नाही. त्यामुळे आपण जेव्हा कलसतो किंवा वाफवतो त्यावेळेला मीठ मात्र नक्की आपल्याला घालायचं आहे. तर आता मीठ घातलेलं आहे चवीनुसार. खडखडून एक उकळी घ्यायची आहे. एवढीच फ्लावर आपल्याला शिजवायची आहे. अतिशय छान हे फ्लावर होते. हे बघा, झाकण मी ठेवलेलं होतं, तर अगदी 1च मिनिट झालेला आहे. 1 मिनिटामध्येच आपल्या या फ्लावरला छान खळखळून उकळी आलेली आहे. मी मगाशी सांगितले की खूप जास्त आपल्याला ही फ्लावर शिजवायची नाही, कारण आता गॅस मी इथे बंद करणार आहे. 20 मिनिट वाफवलेली फ्लावर आहे, मोठे मोठे पीस आहे. आणि आता एक खळखळून उकळी आपण घेतलेली आहे. पाणी अगदी कमीच आहे, घट्ट एकदम असा रस्सा ह्याच्यामध्ये तयार झालेला आहे. आणि आता मी गॅस बंद करते आणि ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे. तर आपली फ्लावर इथे तयार झालेली आहे. या पद्धतीने मसाला फ्लावर नक्की खाऊ शकतो, ती ह्या पद्धतीने नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास इतरांना शेअर करा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. परत भेटूया असंच एका छानसा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.